इथे मात्र पंच नक्कीच पाहत आहेत. थोडंसं एक चेंज होतं. एक खेळाडू आपण पाहतोय दुखापत आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर अंपायरशी थोडी विनवणी केली, परमिशन घेतली मी म्हणेन आणि त्यानंतर पुन्हा एकदा अनुज केलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला चौकारासाठी जबरदस्त अटॅक केला गेलाय. इथून आपण पाहतोय दुसरा चेंडू असणार आहे. षटकातील पहिलं षटक आपण पाहतोय हाताळलं जातोय. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय, परंतु प्रहार थोडासा घातक होता मी म्हणेन फलंदाजासाठी, कारण जी बॅट फेस ओपन केला आणि त्यानंतर गॅप शोधण्याचा प्रयत्न ऑन साइड रिजनला बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. तर सुदेश आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा आलाय विकास या गोलंदाजाकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली गेली. पण एकदा सुदेश आपण पाहतोय. अगदी संघ जर पाहिला तर या ठिकाणी आपण दोन संघांना पाहतोय, ज्यामध्ये यावेळेस आपण पाहतोय गडी बाद होईल. बनवल्यात 6. थोडस स्लोवर गेम नक्कीच रात्रीची वेळ आपल्याला पाहायला मिळते. अगदी घड्याळामध्ये 23:50 म्हणजे 11:50 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी एका मॅच साठी अगदी तुडुंब भरलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. जबरदस्त गर्दी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. अगदी आगवणचं क्रिकेट पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आगवण गाव आणि गावचं क्रिकेट जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी असतं, तेव्हा मात्र एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतोय सरळ स्टंप मध्ये टाकलाय चेंडू. विकासला मिळते आणखीन एक सफलता. दुसरा गडी बाद होईल आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा जमवल्या त्यामध्ये 7 धावा. तर रमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहायला मिळेल आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाजी 5 चेंडूमध्ये. शेवटचे चेंडू अजून शिल्लक आहे. यावेळेस मॅचची असं वाटलं होतं एज लागले की काय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि
पाहतोय आपण ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या खेळ झाल्यानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा. तर गोलंदाजी ट्रॅकवर टेनी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस टेनीचा हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलं जाईल, रन्स मिळणार नाहीये. प्रयत्न केले जात आहेत इथून मात्र मोठा फटका मारण्यासाठी, गॅप मध्ये खेळण्यासाठी. इथून सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. समाजच्या दिशेने गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय, डायरेक्ट हिट केलंय. पंचांकडे मागणी आहे, परंतु पंच काय दर्शवतील हे देखील सॉफ्ट सिग्नल असतात. सॉफ्ट सिग्नल काय आहे? इथून जर पाहिलं तर दोन्ही डिसिजन, म्हणजे जर पाहिलं तर बॅटिंगच्या कॅमेमध्ये देखील एक डिसिजन आणि गोलंदाजीच्या कॅमेमध्ये देखील एक डिसिजन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रमेश टेनीचा हा चेंडू. टेनी एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय दीपक 11 संघाकडून. इथून जर पाहिलं तर टॅप केलाय, फटका सुरेख, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॅपचा हा येतोय चौकार. 4. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बाहेरच्या दिशेने आहे. थोडासा एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून. आपण पाहतोय अतिरिक्त धाव. 14 धावा झाल्या. गॅप मध्ये खेळलाय, जबरदस्त गॅप आणि चेंडू निघून जातोय. रमेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. तर नक्कीच सर्वात जुना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये रमेश. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भाजीपाल्याचा व्यवसाय हा करून देखील प्रॅक्टिस मध्ये नाही, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा आल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय रमेश. विदाउट प्रॅक्टिस असं मात्र आपण म्हणू शकणार नाही, कारण एक फटका टॅपचा दर्शवलाय आणि एक फटका गॅपचा देखील दर्शवलाय.
टेनीच्या विरोधात. पुन्हा एकदा टॅप केलाय. काय आक्रमकता, जबरदस्त आक्रमकता. प्रत्येक जण इथे मात्र नक्कीच म्हणेल की आपण जास्त टीम मीटिंग करणार कारण की उशीर होतोय. प्रत्येकाला जॉब आहे आणि जॉबच्या संदर्भात नक्कीच सकाळी उठून जॉबसाठी जावं लागतं. त्यासाठी मी म्हणेन की तुम्ही जास्त उशीर करू नका. आमची यूट्यूबची टीम देखील बाते खूप मेहनत करते. सर्वात पहिलं यूट्यूबवाल्याने यावं लागतं, आपल्याला सेटअप मांडावं लागतं. त्यानंतर आमचे अंपायर येत आहेत, त्यानंतर कॉमेंटेटर येत आहेत, स्कोरर येतोय. या पूर्ण टीमचा तुम्ही नक्कीच विचार करा की ही टीम तुमच्या आधी येऊन सर्वात शेवटला ही टीम जाते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु दीपक तर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर टेनीचा हा भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली स्टंपिंगची, परंतु बघूया स्टंपिंग मध्ये काय घडलंय. पुन्हा एकदा आमचे अंपायर यस सॉफ्ट डिसिजन आउट आहे, परंतु चेक करतायत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी ईश्वर माची आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि थोडस क्लोज डिसिजन हा देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे भरपूर वेळ जातोय या डिसिजनामुळे. अजूनही आपण पाहतोय व्यवस्थितरित्या चेक केलं जातंय कारण युट्यूबचं साधन आहे आणि युट्यूबच्या साधनमध्ये जर पाहिलं तर कॅमेरा वर्किंग ओम साई स्पोर्ट्सची जबरदस्त राहिले. दोन्ही कॅमेरामॅन नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद आणि तनय ही जोडी आपण पाहतोय कॅमेरा वर्किंग करताना. साहिल देखील आहे, जॉईंट झालाय. अगदी आपण पाहतोय आमचा नक्कीच मी म्हणेन त्यांच्यावर आम्हाला फोकस करता येणार नाही कारण की कॅमेऱ्याची अँगल आहे ते आमच्या बाजूला असतो. त्याच्यामुळे ते काही करतात ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु सुरेख कामगिरी केली जाते. आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा अगदी देशांतर्गत लाईव्ह स्पर्धा. इथे डिसिजन आहे रमेशच्या विकेटचा डिसिजन काय असणार आहे आणि डिसिजन आलाय OUT आउट. चांगला खेळ आपल्या संघासाठी जर पाहिलं तर बाउंड्री देखील वालाय. अगदी प्रॅक्टिस मध्ये नाही परंतु खूप चांगला बॅटिंग दर्शवलंय त्यांनी.
इथून मात्र आपण धरम सर पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय रिपीटच्या गोलंदाजीवर इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा चुकले जात आहेत. चेंडू जातोय सगळ्या पद्धतीने इथे मात्र चेंडूची टाकणी येते पाहणी केली जाते. चांगला चेंडू हाताळला जातोय. कुठलीही रन्स या ठिकाणी दिली जात नाहीये. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतो या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. रुपेश पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल. धरम सर यांना हा चेंडू खेळलाय. सुप शॉट खेळलाय परंतु यावेळेस अगदी गॅदर करता आला नाही. त्यांनी चांगला फेकलं होतं. चांगली जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतो फिल्डिंग देखील दर्शवली होती परंतु फेकी गॅदर करता आली नाही. त्याच वेळी जर पाहिलं तर विकेट वाचलाय. दोन रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर एक लेग बायच्या रूपाने आणि एक सिंगल अशा 24 धावा झाल्यात आतापर्यंत. शेवटचे षटक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश येते. आकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस शॉट चेंडू होता पण तो टेनी आलाय. सॉरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. यानंतर डेंजरस वर्सेस तारापूर कलंदर. तारापूर 11 संघ या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. फर्स्ट कॉल आहे. ऑफिशियल कॉल आहे. यावेळेस जर पाहिलं तर हा चेंडूवर थोडासा शॉट प्ले होत होता अगदी 2 लाईनच्या थोडा पुढे आणि त्यानंतर पाहिलं तर या चेंडूला आक्रमण केलंय आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला धरम सर यांचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग दर्शवली जाते. इथून 4 ने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते 29 धावा. 29 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू. डिक्लेअर झोन कडे चेंडू आहे आणि सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. 30 धावा स्कोर कार्डवर झालेत. इथून पाहायला मिळेल पुढचे चेंडू उर्वरित चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहे. गॅप खेळलाय चांगला गॅप आणि या गॅप मध्ये झालाय चौकार. आणखीन 4 ने वाढेल स्कोर कार्ड. मध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आकाश लोअर फुल टच चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळलाय परंतु स्वतः चेंडूला अडवतोय गोलंदाज आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. तो म्हणजेच धरम या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा सरळ स्टंपा झालाय चेंडू. लेग ब्रेकचा मार आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. इनिंग होते समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 34 धावा. 35 धावांचं लक्ष असणार आहे. चला 2 संघाच्या कडवर या. एका बाजूला डेंजरस संघ असेल तर दुसऱ्या बाजूला तारापूर कलंदर तारापूर 11 संघ.
टॉस साठी यायचं आहे. टॉस साठी मी विनंती करीन, या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. चला, तारापूर कलंदर डेंजरस या. यस, बघा एक शिस्त किती बघायला मिळते. अगोदरच सर्व कर्णधार मिस्टर साकीर मुल्ला हा कर्णधार तुम्हाला बघायला मिळतोय तारापूर कलंदर करणं. आणि इथे नाणेफेकीसाठी आपण ईश्वर माची यांना आमंत्रित केलं गेलं आहे. एका साईडला मिस्टर साकीर मुल्ला तारापूर कलंदरकडे बघायला मिळतो आणि एका साईडला डेंजरस हा संघ बघायला मिळतो. या साईडला या, पहिले चॉईस करून घ्या आणि मग टॉस करूया. देखो गले मिलते हैं, शादी होने के बाद काफ़ी दिन हो चुके हैं, बहुत ही हल्दी में मजा लिया. चलो डेंजरस कॉल करेंगे. साहब और दाखो ना काय ले लेते, चषक और साहब लिखा, दोनों में से एक आपको बोलना है. चला ईश्वर मासी साहब, चला अंपायर मॅच स्टार्ट करायचे. चषक है. शाकिर मुल्ला, गुड टॉस विन हुआ है, क्या लेंगे? हम पहले फील्डिंग करेंगे. टीम में कोई बदली टीम है? टीम में बदलाव तो मतलब इस साल हम लोग खेल रहे हैं, लेकिन इस साल तो फुल टीम हम लोग की शायद इससे पहले कभी थी नहीं. मतलब जितने भी 8-10 टूर्नामेंट खेले हम लोग, लेकिन इस साल हम लोग की मतलब ये वाले टूर्नामेंट में फुल टीम आई है तो थोड़ा खेलने मजा आएगा. और हम लोग के सब प्लेयर है, सिर्फ जीशान नहीं है क्योंकि जीशान अभी सूरत में रहता है, मतलब जॉब की वजह से तो आ नहीं पाता है. बाकी हम लोग की जो पहले टीम थी जो पिछले साल कंटिन्यू खेल रही थी वो अभी आज देखने मिलेगी पूरी टीम. ओके, इंशाल्लाह कि अच्छा गेम करे और ये टूर्नामेंट जीतने की कोशिश करें. आप टॉस जीते तो क्या लेते थे? हम भी जीते तो शायद हम भी फर्स्ट फील्डिंग ही लेते हैं, लेकिन अगर बैटिंग भी आ गई हमारी तो कोई इशू नहीं है. हमारे पास वैसे फील्डर है जो अच्छा रन एक स्कोर करके हमको दे सकते हैं. बाकी देखते हैं हम. ओके, बोलने तो दो यार. बाकी हमारे तारापुर कितने तक हमको रोकना चाहती है. ओके, एक तो दोनों टीमें साथ में काफी बार खेले, उनके पास गेंदबाजी काफी बढ़िया है और आप उनकी गेंदबाजी खेलते हैं. ऑल द बेस्ट. दोनों टीम, एक तरफ है डेंजरस और एक तरफ है तारापूर कलर. जाऊया आपण समालोचक कक्षाकडे, जिथे आपल्याला मधुर आवाज ऐकायला मिळतो. संतोष पाटील, थैंक यू वेरी मच. तो एक विकेट जरूर यहाँ पे जिस तरह से अगर देखा ने अब तक स्कोर कार्ड के ऊपर सिंगल रन्स मतलब एक ही रन्स जरूर दीपक गिले की ओर से आता हुआ. गेंदबाज साईनाथ श्रीनाथ आए हुए. बढ़िया यहाँ पे गैप गेंदा और गैप के साथ ये चौका बढ़ेगा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, आते ही चौका लगाया, बाउंड्री. हुआ 5 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. जरूरी था, थोड़ा सा दबाव डालना जरूरी था. इसी कारण में अगर देखा जाए तो जिस तरह से बल्लेबाजी के लिए विकास आए और विकास ने आते ही जड़ दिया चौका. 4 रन. फिर से एक बार गेंदबाज इस गेंद को अच्छी तरह से यहाँ पे गेंद को डाली थी, थोड़ी सी जड़ में की थी, आगे की ओर डालना पसंद किया इस गेंद को और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल मिला के 6 रन अभी तक. टेनी जो कि बड़ी बेहतरीन बल्लेबाज है, हालांकि हर एक मुकाबले में अच्छे खेलते हैं, इस मुकाबले में देखिए देखना होगा किस तरह से खेले. अब तक की अगर 2 शॉट उनकी जरूर देखा जाए तो 2 शॉट रोकी गई. अच्छी फील्डिंग वहां पे दिखाई दी वो, और ये फील्डिंग के साथ फाइटर दौड़ी पूजा थोड़ी से अच्छी पोजीशन में आते हुए स्कोर 1 ओवर के बाद 6 रन अभी भी. फाइटर दौड़ी पूजा इस पिच जो बनाया है उस पिच पे कोई भी मीटिंग नहीं करेगा. प्लीज आपसे दरख्वास्त है कि जो पिच बना है उस पिच पे कोई भी मीटिंग नहीं करेगा. तो गेंदबाजी के लिए गेंदबाज यहाँ पे आते हुए सुदेश आए हैं गेंदबाजी के लिए.
सुदीप आए हैं। इस ओवर की अगर बात की जाए तो दूसरी ओवर है, जीत के लिए बनाने 35 रन, अभी भी स्कोर कार्ड के ऊपर रन्स बने 6 रन, यानी कि हालांकि 29 रन अभी भी बनाने हैं। इस गेंद को सीधा अगर बात की जाए आड़ी बल्ले से खेला और गैप ढूंढी और बाउंड्री बटोरी। इस ओवर से अगर बात की जाए तो पहली गेंद पे आई बाउंड्री। गेंद पे स्वीप शॉट लगाया, अच्छी बाउंड्री यहाँ पे आती हुई, वेलकम बाउंड्री आती हुई। थोड़ा सा दबाव डालने की कोशिश है, पहली गेंद के ऊपर आते ही चौका बटोरा था और उसके बाद में ये भी चौका आता हुआ, तो अब तक 2 चौके आते हुए इस तरह से। और ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद थी, अब पूरी अंदर की ओर आते हुए इस गेंद को हल्के से हल्के हाथों से खेला, सिंगल रन रेलते हुए, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिला के 11 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। टेनी फिर से एक बार, टेनी की अभी तक बैटिंग जिस तरह से बैट लग नहीं रही है, जिस तरह से देखा जाए टेनी को जिस मैदान में खेलते हुए देखते हैं हम, हर एक मैदान में अच्छे खेलते हैं, लेकिन इस मैदान की अगर बात की जाए तो दोहरे माइंड में अब तक उनका माइंड सेट नहीं हुआ है। जिस गेंद को जहां पे मारना पसंद करते हैं वो गेंद वहां पे जाती नहीं है। ये गेंद फिर से एक बार थोड़े से अपने शरीर को उछाला था और इस गेंद को खेलते हुए सिंगल रन बटोरा, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिला के 12 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 12 रन बने हैं। 2 बल्लेबाज, एक तरफ है विकास और दूसरी तरफ टेनियम, जो कि अच्छे दोनों सेट बल्लेबाज है। और आखिरकार सुदीप की ये गेंद फिर से एक बार इस गेंद को स्विप में खेला, स्विप से सिंगल रन बटोरा, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन अभी तक। इस ओवर की अगर बात की जाए तो पहले गेंद पे चौका आया था, उसके बाद में थोड़ा सा कमबैक करना पसंद किया और कमबैक करते हुए आखिरी गेंद अभी भी शेष है। इस आखिरी गेंद पे बटोरा है चौका। कभी देखा गया पहले ही थोड़ा सा गैप ढूंढना चाहते थे टेनी, लेकिन गैप मिल नहीं रहता। इस वक्त गेंद जैसे आई उस गैप में खेला और चौका बटोरा, चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। ओवर की होगी समाप्ति। थैंक यू। तो अभी 12 में 12 गेंदे शेष है और 18 रन अभी भी बनाने हैं। फाइटर दोडी पूजा एक तरफ टीम जरूर दिखाई दे रही है, दूसरी तरफ दीपक 11। ये हालांकि पैनल नंबर 4 मतलब डी पैनल का पहला मैच है। इसके बाद में डेंजरस वर्सेस तारापुर कलंदर, जो कि 2 टीम के बीच टॉस गिराया गया। और 4 टीम का अगर बात की जाए तो महालक्ष्मी वड़कुंड वर्सेस पैराडाइज, और आखिरी मुकाबला रहेगा सरावली ए वर्सेस नवली। फिर से एक बार धर्म सर आए हैं। अगर तेज गेंद समझ में नहीं आई, सीधी स्टंपों पे टकराई और पहला गेंद पे पहली विकेट आती हुई। अभी तक जरूर गिरे हैं दीपक 11 टीम के। और स्कोर की बात की जाए तो स्कोर अभी भी रुका हुआ 17 रनों पे। 18 रन अभी तक बनाने हैं स्कोर कार्ड के ऊपर। आते ही धर्म सर ने जो अच्छी गेंद डाली और इस गेंद को जिस तरह से खेलना चाहते थे, संपर्क नहीं हुआ बल्ले से और सीधा स्टंपों पे टकराई। दोडी पूजा टीम के लिए खुशखबर है। दोडी पूजा टीम ने अगर विकेट की हैट्रिक कोई भी गेंदबाज लेता है तो बंटी, सागर बंटी जिनकी तरफ से और आतिश राउत उनकी तरफ से 1000 रुपए का इनामी रकम यहाँ पे लगाई गई है। सागर और आतिश जो कि आयोजक है, आयोजक की भूमिका में जरूर दिखाई दिए। तो फिर से एक बार जाएंगे मैदान के अंदर। इस गेंद को हल्के हाथों से ढकेला,
डिक्लेयर जोन की तरफ सिंगर रन्स बटोरा, सिंगर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट गिरे, हालांकि थोड़ा सा दबाव भी जरूर डाला है धोड़ीपूजा टीम ने और अच्छी गेंदबाजी अभी तक डालना पसंद किया है। धर्म सर फिर से एक बार इस गेंद को डालेंगे, हालांकि इस ओवर की तीसरी गेंद रहेगी। फील्डिंग जिस तरह से सजाई, ऑन साइड रीजन में 3 फील्डर है, ऑफ साइड में 4 फील्डर है, यहाँ पे ऑन साइड में खेला है टेनी का अच्छा फट, यहाँ पे जरूर प्रहार था लेकिन रोका गया उस प्रहार को। सिंगल रन मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिला के 20 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। बैट्समैन आपको भी जरूर बताया जाता है कि आप हर एक बॉल पे टीम मीटिंग ना करें। सिंगल के साथ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीत के लिए अगर देखा जाए तो 14 रन बनाने, गेंद अभी तक बची इस ओवर की 8 गेंद और 14 रनों की दरकार है। 8 में बनाने 14। फिर से एक बार ये गेंद, ये चूक और टेनी इस बार वापस आएंगे। एक बेहतरीन बल्लेबाज ऑलराउंडर प्लेयर्स जाने जाते हैं, लेकिन इस मैदान पे अगर देखा जाए तो थोड़ा सा नाराज किया उन्होंने। रुपेश आए मैदान के अंदर, हालांकि ये इस गेंद को खेला लेकिन वहां पे अच्छी फील्डिंग, कोई रन्स नहीं मिलेगा। ओवर की हुई यहाँ पे समाप्ति, तो 3 ओवर यहाँ पे कंप्लीट होते हुए अभी भी गेंदे 6 और 6 गेंदों में बनाने 14 रन। 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। धोडीपूजा संघाच्या अजूनही एका गोलंदाजाला संधी आहे, जर विकेटची हॅट्रिक घेत आहेत तर आपण पाहतोय सागर बंटी आणि आतेश राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल। प्रेम दर्शवलं जात आहे आपण पाहतोय आणि नक्कीच आतिश कडून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येईल, हरकत नाहीये। जरी दोन्ही इथे उपस्थित नसले तरी आपण पाहतोय आणि सागरने कोऱ्या कागदावर केलेली सही आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगली सही केलेली आहे। इथून पहिल्या चेंडूवर इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावर पडतोय, लेग बायच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी पाहिली जाईल। धावसंख्या अजूनही जर पाहिली तर 5 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता। 5 चेंडू 13 धावा, 5 में बनाने 13 रन। फिर से एक बार थोड़ी सी फील्डिंग में यहाँ पे बदल करते हुए, हालांकि ऑन साइड ऑफ साइड, चलो ज्यादा टाइम वेस्ट मत करें प्लीज धोड़ीपूजा टीम, क्योंकि हर एक गेंद पे आपको टीम मीटिंग नहीं दी जाएगा। 5 गेंदे 13 रनों की दरकार है। फिर से एक बार रुपेश, इस गेंद को खेलना था लेकिन गेंद थोड़ी सी बैट बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद हवा में, जिस तरह से बॉक्स विकेट के रूप में यह गेंद आउट होते हुए रुपेश। उनकी तरफ से इनामी राशि रहेगी 1000 रुपया। विकेट की हैट्रिक पे अभी भी गेंदबाज मिस्टर विकास
तो इस गेंद को जरूर देखना होगा। और ये गेंद बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे, हालांकि रोका गया। गेंद जिस तरह से आई थी, अच्छी फील्डिंग वहां पे जरूर करते हुए। और जरूर इस मैच को दीपक 11 जो कि टीम थोड़ा सा दूर जाते हुए, अभी भी स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 2 गेंदें अभी भी शेष है और 2 गेंदों में बनाने 13 रन। अच्छी गेंद डाली है अभी तक विकास की, अच्छी गेंद है। 2 में 13 यानी कि मुमकिन नहीं है। और एक चौवा आया है, जरूर चौके की मदद से थोड़ा सा स्कोर में बदलाव होगा। 1 गेंद अभी भी शेष है और 1 गेंद में बनाने 9 रन। यहां पे फिर से एक बार 8 की दरकार है, 1 गेंद में 8 रन। इस वक्त विकास, हल्की सी चूक हुई थी विकास से, लेकिन इस बार छोड़ दिया गेंद को सीधा बल्लेबाज के उतर। और यहां पे दौड़ी पूजा टीम जरूर इस मैच को जीत लिया। अच्छे खेले दीपक 11 टीम। और सेकंड मैच जैसे चालू होता है, आपके सामने फिर से एक बार जुड़ेंगे हमारे सीनियर कमेंटेटर